नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोयना प्रकल्पातील वीज निर्मिती ठप्प, पाणी पुरवठ्यावर परिणाम. महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या कोयना वीज प्रकल्पातील वीज निर्मिती पाण्याअभावी ठप्प झाली आहे. अतिउच्च गरजेच्या वेळी महाराष्ट्राची विजेची गरज भागवणारा कोयना वीज प्रकल्प पाण्याअभावी आता ठप्प झाला आहे. या वीज प्रकल्पातून अंतर्गत वापरासाठी अवघी 40 मेगावॅट वीज निर्मिती होत असून कोयना वीज प्रकल्पाचे टप्पा 3 व टप्पा 4 पूर्णतः ठप्प आहे, तर फक्त टप्पा 1 आणि 2 मधून किरकोळ अंतर्गत वापरासाठी वीज निर्मिती केली जात आहे. कोयना येथील शिवसागर जलाशयाच्या पाण्यापासून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात पोफळी व कोळकेवाडी येथे वीज निर्मिती करण्यात येते. कोयना धरणाचे पाणी लेक टॅम्पिंगच्या माध्यमातून बोगद्याद्वारे चिपळूणमध्ये आणून विद्युत जनरेटरद्वारे ही वीज निर्मिती होत असते. राज्याची विजेची अतिउच्च मागणी ज्यावेळी असते म्हणजेच सकाळी व सायंकाळच्या वेळी पीक अवर्सनामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्पाला चालवलं जातो. सर्वात स्वस्त आणि कोणतेही प्रदूषण न करणारी व स्वस्त वीज म्हणून शिवाय फक्त पीक अवर्सनामध्येच कोयना जलविद्युत प्रकल्प महाजन कोच्या माध्यमातून चालवला जातो. गतवर्षी सर्वाधिक वीज निर्मिती या प्रकल्पातून करण्यात आली होती. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105 TMC असून सद्यस्थितीत कोयना धरणामध्ये अवघे 9.31 TMC पाणी अर्थात 9.79% पाणीसाठा शिल्लक आहे. अजूनही पावसाने जोर धरलेला नसल्याने कोयना खोऱ्यामध्ये फारसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे दररोज पाण्यामध्ये घट होत आहे. याशिवाय असलेले जल हे वीज निर्मिती करण्याइतपत पुरेसे नसल्याने कोयना वीज प्रकल्पातील वीज निर्मिती ठप्प झाली आहे.